लाडकी बहीण योजनेसंबंधित अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी म्हटलं तर काहीच हरकत नाही, कारण की जून महिन्याचा 12वा हप्ता व 3 योजनांचे पैसे महिलांच्या म्हणजे पात्रताईंच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे तुम्ही कसलीची चिंता करायची गरज नाही म्हटलं तर काहीच हरकत नाही, कारण की महिलांसाठी अतिशय खुशखबर, अतिशय मोठी खुशखबर आहे। कारण की 3 योजनांचे बघा, एकूण 3 योजनांचे पैसे पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे तुम्ही कसलीची चिंता करायची गरज नाही। व तुम्हाला जूनचा हप्ता बघा, जूनचा हप्ता तुम्हाला मिळाला का नाही हे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। तुमचा जिल्हाही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा बघा। त्यासंबंधित एकनाथ शिंदे काय म्हणतात ते बघूयात। लाडक्या बहिणींसाठी बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, 3 योजनांचे पैसे खात्यात जमा होणार आहे। त्यासाठी पात्रता काय आहे तेही सांगणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे बघा। पात्रता काय आहे तेही सांगणार आहोत बघा। लाडकी बहीण योजना 12वा हप्ता बघा, 12 इन्स्टॉलमेंट ही 3000 रुपये बघा, 3000 रुपये पात्र महिलांच्या पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आजपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। म्हणजे तुमचं डीबीटी ऑन असेल बघा, तुमचं जर डीबीटी ऑन असेल तर पात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे तुम्ही कसलीची चिंता करायची गरज नाही, कारण की तुम्ही जर पात्र लाभार्थी असाल तर तुमच्याही बँक खात्यामध्ये तुम्हाला आतापर्यंत बघा एकूण 11 हप्ते जर मिळाले असतील तर तुमच्याही बँक खात्यामध्ये राज्य शासनामार्फत हप्ता वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे तुम्ही कसलीची चिंता करायची गरज नाही, कारण की ज्या 12व्या हप्त्याचे तुम्ही प्रतीक्षित आहात तो 12वा हप्ता सोबतच 3 योजनांचे पैसे तुमच्या बँक खात्यावर जमा होणार आहे बघा। 3 योजनांचे पैसे बँक खात्यावर जमा होणार आहे, त्यामुळे तुम्ही कसलीच चिंता करायची गरज नाही बघा। त्याचप्रमाणे लाडकी बहीण कर्ज योजना असेल व गॅस सिलेंडर योजना असेल बघा, गॅस सिलेंडर योजना असेल त्या योजनेमार्फत एकूण 3 हप्ते महिलांच्या पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये आजपासून बघा, आजपासून वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे तुम्ही कसलीची चिंता करायची गरज नाही म्हटलं तर काहीच हरकत नाही, कारण की तुम्ही जर पात्र लाभार्थी बहीण असाल तर तुमच्याही बँक खात्यावर राज्य शासनामार्फत एकूण 3 हप्ते बघा, 3 योजनांचे हप्ते, लाडकी बहीण योजना असेल बघा, लाडकी बहीण योजना असेल, लाडकी बहीण कर्ज योजना बघा, कर्ज योजना असेल किंवा लाडकी बहीण कर्ज योजना असेल किंवा लाडकी बहीण गॅस सिलेंडर योजना बघा, लाडकी बहीण गॅस सिलेंडर योजना बघा। यासाठी पात्रता काय आहे तेही सांगतो बघा। यासाठी तुम्हाला एकूण बघा आतापर्यंत गॅस सिलेंडरचा एकही हप्ता बघा, गॅसचा एकही हप्ता आला नसेल बघा। त्याचप्रमाणे तुमच्या बँक खात्यावरती आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे 11 हप्ते बघा, 11 हप्ते जर आले असेल तर त्यासाठी तुम्ही पात्र आहेत बघा, त्यासाठी तुम्ही पात्र आहात। जर तुमच्या बँक खात्यावर एकही हप्ता बघा, म्हणजे तुमच्या बँक खात्यावर 10 हप्ते आले असेल तर त्यासाठी तुम्ही अपात्र आहेत बघा, अपात्र आहात। त्यामुळे तुम्ही कसलीची चिंता करायची गरज नाही म्हटलं तर काहीच हरकत नाही, कारण की जूनच्या हप्त्याबरोबरच एकूण 2 योजनांचे पैसे महिलांच्या म्हणजे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर जमा होणार आहे बघा, लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर जमा होणार आहे। त्यामुळे तुम्ही कसलीची चिंता करू नका। त्याचप्रमाणे बघा लाडकी बहीण कर्ज योजना त्यामार्फत तुमच्या बँक खात्यावर 4000 बघा, 4000 रुपये वितरित होणार आहे। त्यामुळे तुम्ही कसलीची चिंता करायची गरज नाही। 4000 केव्हा भेटणार तेही सांगतो बघा। त्यासाठी तुमची ई केवायसी पूर्ण असेल तर तुमच्या बँक खात्यावर पैसे वितरित होतात बघा, तुमच्या बँक खात्यावर पैसे वितरित होतात, अन्यथा पैसे वितरित होत नाही। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमचं ई केवायसी करून घ्यायचं आहे बघा। राज्य शासनामार्फत आजच 3000 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आलेला आहे बघा, 3000 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनामार्फत वर्ग करण्यात आलेला आहे। त्यामुळे तुम्ही कसलीची चिंता करू नका। जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटत राहतो अशाच नवीन व्हिडिओ सोबत। जय हिंद,
जय महाराष्ट्र.